राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे दौरे सुरू असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे दौरेही सुरू झालेत। या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंच्या ताफ्यावर मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कारच्या ताफ्यावर सुपारी फेक करण्यात आली। या सुपारी फेकीने राज ठाकरे संतापले। राज ठाकरेंच्या बीड दौऱ्यात त्यांच्या कारच्या ताफ्यावर सुपारी फेकण्यात आली आहे। या सुपारी फेकीने राज ठाकरे चांगले संतापले आहेत। अशी आंदोलनं करण्याचा प्रयत्न केल्यास उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना राज्यात एकही सभा घेऊ देणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले। उद्या जर माझं मोहळ उठलं ना, त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही। त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये। या लोकांनी मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्तावित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत। मनसैनिक म्हणजे मोहळ असून ते अंगावर आल्यास काय होईल त्याचा विचार करा असा इशारा सुद्धा राज ठाकरे देत आहेत। कुणाचं काय काय लाल होईल हे विचारू नका असा इशाराही द्यायला राज ठाकरे विसरले नाही आहेत। माझ्या नादी लागू नका एवढंच फक्त मला त्यांना सांगायचं। माझी पोरं काय करतील ना ह्यांना कळणार पण नाही। नंतर घरी येऊन आरशापुढे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील। दुसरीकडे संजय राऊत यांनी बीडमध्ये झालेलं आंदोलन शिवसैनिकांनी केलं नसल्याचा दावा केलाय। सुपारी फेकणारे ते आंदोलक मराठा समाजाचे असावेत असं संजय राऊत यांनी सांगितलंय। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या। त्या शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात, पण त्याचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही त्या आंदोलनाशी। आमच्या माहितीप्रमाणे ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं। राज ठाकरेंच्या ताफ्यावर फेकलेल्या सुपाऱ्यांच्या बदल्यात अंगावर दगडांसह काय काय येईल याची कल्पनाही न केलेली बरी। सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।